नवी मुंबई की एनआरआई पुलिस थाना क्षेत्र से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। एक स्कूल बस चालक ने 4 वर्षीय छात्र के साथ अनैतिक कृत्य किया। जब यह बात छात्र के माता पिता को पता चली तो उन्होंने तुरंत एनआरआई पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। अदालत ने आरोपियों को 30 अप्रैल तक पुलिस हिरासत में भेजने के आदेश दिए। फिलहाल नवी मुंबई पुलिस इस गंभीर मामले की जाँच कर रही है। ही जी पर्टिक्युलर व्हॅन ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे, याच्यामध्ये 2 सीसीटीव्ही आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे. आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काही घटना आहे, सीसीटीव्ही फुटेजेस आहे, या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार आहे यांचे बयान घेऊन त्याचं अनालिसिस सुरू आहे. सर्व शाळा प्रशासनाने करावं या संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार. वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली. त्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला 1 तासाच्या आत पोलीस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली. त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि 30 तारखेपर्यंत त्याचा PCR आहे. या संदर्भातला जो तपास आहे तो जलद गतीने सुरू आहे. या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे.